नाही करावं पण सरकार काय दखल घ्या ना. आता पाटलाचा आदेश गावगाव फिरा, गावगाव बैठका घ्या, ताकदीनं लागा. 3 वर्षापासून सतत आहेत, दादा बरोबर आहेत. पण आता दादाचा आदेश आला आहे. दादांनी ताकदीने सांगितले की ताकदीने आता कामाला लागा. जी आर निघाल्यापासून ज्या काही अडचणी निर्माण झाल्यात त्या अडचणी सुटल्या पाहिजेत. त्या अडचणी नेमक्या अशा आहेत की ज्या सरकारने मागच्या उपोषणाच्या वेळेस जे आश्वासन दिलं होतं की जी आर काढू, परत हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र दिले जातील, प्रत्यक्षामध्ये ग्राउंड लेवलवर जर पाहिलं तर ग्रामसमिती आहे. निश्चितपणानं मला सांगितलं पाहिजे, हे समाजाला खूप मोठ्या त्यागामुळं हे सरकारने सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आणि सगळ्यात मोठा त्याग म्हणून जरांगे साहेबांचा आहे. मराठवाडा तर सोडा, विदर्भात सुद्धा मराठ्यांची गळचेपी चालू आहे. मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून परत उपोषण आंदोलन करणार आहेत आणि या घोषणेनंतर माझ्यासोबत अंतरवाली सराटीमधून मराठा बांधव माझ्यासोबत आहेत. वाटतंय जरांगे पाटलांनी परत उपोषण करावं म्हणून? आता नाही करावं पण सरकार काय दखल घ्या ना. आता पाटलाचा आदेश गावगाव फिरा, गावगाव बैठका घ्या, ताकदीनं लागा. 3 वर्षापासून सतत आहेत, दादा बरोबर आहेत. पण आता दादाचा आदेश आला आहे. दादांनी ताकदीने सांगितले की ताकदीने आता कामाला लागा. 29ची तयारी करा. बाकी दुसरे पण मराठा बांधव माझ्यासोबत आहेत. आज जवळपास 1 तासाहून अधिक वेळ जे आहे ते तुमचा घेतलाय. काय चर्चा केली आहे जरांगे पाटलांनी? जे काही प्रश्न प्रलंबित आहेत समाजामधले, जे मागे त्यांच्या जी आर निघाल्यापासून ज्या काही अडचणी निर्माण झाल्यात त्या अडचणी सुटल्या पाहिजेत. त्या अडचणी सगळ्याला प्रमाणपत्र भेटले पाहिजेत, सगळ्याचं काम झालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचा विचार आहे. आणि खूप अडचणी त्या ठिकाणी खालच्या लेवल निर्माण होत आहेत. त्यासाठी ते जर नाही झाले तर अल्टिमेट 28 ऑगस्टपर्यंत दिले आणि 29 ऑगस्टला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करायचा इशारा आज त्यांनी दिला आहे. म्हणजे जरांगे पाटील बऱ्याच वेळेस उपोषण करतात, आंदोलन करतात, मात्र आता परत बसण्याची वेळ आली. मात्र काय अडचणी येतात सध्या? अडचणी नेमक्या अशा आहेत की ज्या सरकारने मागच्या उपोषणाच्या वेळेस जे आश्वासन दिलं होतं की जी आर काढू, परत हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र दिले जातील आणि 58 लाख ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदीनुसार प्रमाणपत्र दिले जातील. पण प्रत्यक्षामध्ये ग्राउंड लेवलवर जर पाहिलं तर ग्रामसमिती आहे. ग्रामसमितीनं अहवाल दिला तर मग ते प्रमाणपत्र देणार. नोंद जरी सापडली असेल तुमची, कदाचित नोंद तुमची एखादी म्हणजे 67च्या अगोदरची आहे आणि ती नोंद तुमची सापडली, तुम्ही जर ते प्रमाणपत्र पूर्ण तयार करण्यासाठी फाईल तयार करून जर तुम्ही कार्यालयात दाखल केली तहसील कार्यालयामध्ये, तर प्रदेशात मग ते परत तुमच्या अहवालासाठी त्या डिपार्टमेंटला पत्र काढणार. पण त्या डिपार्टमेंटकडे नोंद नाही. मग डिपार्टमेंटमध्ये की तिथं नोंद नाही याचा अर्थ ही तुमची नोंद नाही आहे, खरी नाही आहे. बरेच सरकार झाले, मात्र आता म्हणजे खरं तर समाधान कारक जे आहे ते समाज कोणत्या सरकारवरती? नाही, निश्चितपणानं मला सांगितलं पाहिजे, हे समाजाला खूप मोठ्या त्यागामुळं हे सरकारने सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आणि सगळ्यात मोठा त्याग म्हणून जरांगे साहेबांचा आहे. आणि आज ज्या अर्थी संबंध महाराष्ट्रातील त्यांनी सर्व सकल मराठा समाजाच्या बांधवांना आवाहन केलं, त्या आव्हानाला तुम्ही पाहू शकता, हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी गाड्या आलेल्या आहेत. आणि हीच वेदना आहे की ज्या पद्धतीनं मनोदादांनी वारंवार एवढ्या त्यागातून समाजाला न्यायिक स्वरूपामध्ये सरकारकडे मागण्यासंदर्भात सरकारला सुद्धा सहकार्य केलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की कोणत्या सरकारवर मराठा समाज हा कुठंतरी समाधानकारक आहे असं वाटतं? आतापर्यंत जेवढे सरकार होऊन गेले त्या सरकारपैकी विषय याच्यामध्ये सरकारबद्दलचा हा विषयच नाही आहे. कारण जो कोणी सत्ताधारी आहे, रुलिंग, आता आज कोणी आहे तर देऊ शकते कोण? सरकार हे जनतेचा मायबाप आहे. आतापर्यंत मराठा आरक्षणाचे बरेच मोर्चे आंदोलन झाले, मात्र आत्ता कुठंतरी या सरकारच्या कार्यकाळामध्ये, युती सरकारच्या कार्यकाळामध्ये आरक्षण मिळाले असं वाटतंय का? नाही, हे बघा, तुम्ही जर पाहिलं जर 2-3 दशकानंतर जशी म्हणजे एखादी कम्प्युटरची क्रांती असेल किंवा एखाद्या कुठल्याही क्षेत्राची, आज जी काही मागणी या 4 वर्षामध्ये एवढ्या प्रकर्षानं आणली महाराष्ट्राच्या समोर, जी काही वेदना आणली, तर हे सुद्धा त्या वेदनेची कमाल आहे. आज ही प्रत्येक कुटुंबाची अडचण आहे, कुटुंबाच्या विकासाची ही समस्या मोठी आहे. बाकी सक्रिय असणारे मराठा बांधव देखील माझ्यासोबत आहेत. आंदोलनामध्ये सक्रिय तुम्ही असतात. काय अडचण येत आहेत? जरांगे पाटलांनी परत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. तर बघा, मूळ मुद्दा असा आहे, येत्या 29 ऑगस्ट जे मेन आता शेवटचं आंदोलन म्हणतात पाटील, ते यासाठी आहे की आपल्याकडं हे बघा विदर्भातून आपले काका आलेले आहेत आणि असं म्हणतात की विदर्भातील मराठ्यांना आरक्षण आहे.
मराठवाडा तर सोडा, विदर्भात सुद्धा मराठ्यांची गळचेपी चालू आहे. आता हे काका आलेले आहेत त्यांच्या मुलीच्या व्हॅलिडिटीसाठी. देवयानी राजू चव्हाण आणि या काकांचं नाव आहे राजू चव्हाण. यांच्या सख्या चुलत भावाची व्हॅलिडिटी झालेली आहे. सख्या चुलत भावाची व्हॅलिडिटी झालेली आहे. सख्या बहिणी म्हणजे उपोषण करण्याची आवश्यकता आहे, आंदोलन करण्याची परत आवश्यक. 100% परत आंदोलन करण्याची आवश्यकता आहे. मराठ्यांनी एकजुटी खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? जवळपास प्रत्येक मराठा बांधवांची आंदोलन करण्याची गरज आहे अशा प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, अंतरवाली, सराटी.